छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि गत निवडणुकीमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष होता, मात्र शिवसेनेचे दोन भाग झाले आणि आता दोनही शिवसेना अत्यंत कमी उमेदवार निवडून आणण्यात त्यांना यश आलंय। ठाकरेंचे तर केवळ 6 उमेदवार या ठिकाणी निवडून आले आहेत। तुमचं पाणीपत नेमकं कशामुळे झालं? मी दुःखी आहे, कारण ज्या महानगरपालिकेमध्ये आम्ही निवडून गेलो सुरुवाती 88 पासून, ती महापालिका आम्ही टिकून ठेवली ती आत्तापर्यंत। पण प्रत्यक्षात आज मात्र या ठिकाणी म्हणजे एक तर तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, आमचे किती लोक गेले शिंदे सेनेत किंवा भाजपमध्ये, बरेच लोकांनी ते या आमच्याकडे म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी पण काही आमच्या उपजिल्हा गेले। मग त्यामुळे जिथे मॅनपॉवर असतं ते सैनिकांचं ते मॅनपॉवर एकदम कमी झालं आणि त्याप्रमाणे हे सगळे आमदार मंडळी त्या ठिकाणी मातब्बर आमदार झाले आणि परत त्यांचा पक्ष, दोघांचाही पक्ष म्हणजे प्रचंड पैसा आणि वाटप करून त्या ठिकाणी त्यांनी तो विजय मिळवला असेल। भाजपने यांचं थोडंसं अधपतन झालं शिंदे गटाचं, परंतु आमचं त्या ठिकाणी मी खरोखर मी सांगेन की आम्ही दुःखी आहोत। आमच्या फक्त 6 जागा आल्या, म्हणजे ठीक आहे, जे 6 जागा आल्या तेही प्रामाणिकपणे। यामध्ये तुमचं अंतर्गत राजकारण पण भोवलं असं वाटत नाही तुमचं आणि अंबादास दानवेंचं? नाही, अंबादास दानवे तर शेवटचे 5-6 दिवस कुठं होता माहीत नाही, परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगितलं की तो असं म्हणेन आता मी इथे होतो तिथे होतो, पण प्रत्यक्षात लोकांना भेटला नाही। मला तर मी अनेक फोन केले तर फोन घेतला नाही, उपनेत्याने फोन केले, कार्यकर्ते फोन करत होते, उमेदवार फोन करत होते, ते मला फोन करायचे, मग मी त्यांना फोन करायचो, पण त्यांनी फोन घेतले नाही। याचा अर्थ त्यांना महानगरपालिका आपण सिरियसली जिंकायची होती, ती त्यांनी त्याप्रमाणे ते प्लॅनिंग झाली नाही, त्याच्यामुळे सुद्धा आमचं नुकसान झालं। अंबादास दानवेमुळे नुकसान झालं तुमचं? नाही, अंबादास दानवे प्लॅनिंग आता तो स्वतःच त्या ठिकाणी काम करायचा ना, आम्हाला काम पण करू देत नव्हता। परंतु त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी दुःख होतं की त्यांनी त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही। म्हणजे का नाही दिलं लक्ष? मी तर द्यायला तयार होतो, पण आम्हाला काम करू दिलं नाही, असं ते। आणि म्हणून ठीक आहे, आता जे काही झालं का लक्ष दिलं नाही? जे झालं ते का लक्ष दिलं नाही? माहीत नाही, तर काही काय त्याचं काय माहीत नाही, कोणत्या पद्धतीने तो वागत आहे, काय त्याचं कुठं काय पुढचं भवितव्य, काहीतरी भवितव्य त्याचं गाठायचं असेल काही, ते म्हणून सुद्धा एखाद्या वेळेस काय भवितव्य गाठायचं? आता काहीतरी असेल पुढचं भवितव्य, काय तुमच्या काहीतरी असेल भवितव्य त्यांचं, म्हणून ठीक आहे। आता त्यांनी ज्या पद्धतीने केलं ते आम्हाला कोणालाच आवडलं नाही। याची तक्रार करणार उद्धव ठाकरे? नाही, आता जी ज्यावेळेस आम्ही ते मुंबई महापालिकेत पूर्णपणे त्या ठिकाणी लक्ष साहेबांचं असल्यामुळे आम्ही डिस्टर्ब केलं नाही, करायचं पण नाही। ज्यावेळेस आता आमचे सगळे जिकडे तिकडे झाल्यानंतर आम्ही बैठक घेणार मुंबईत, तक्रार करणार नाही, मुंबईत बैठक घेऊन सगळं परिस्थिती सांगणार। तक्रार करायची काही गरज नाही, आपण तक्रार कशाला करायची? आपण तरी ही परिस्थिती अशी आहे, पुढे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आजपासूनच, मग आमचे ते कसं लढायचं हे सुद्धा आम्हाला विचारपूस करावं लागेल ना। मग काय करायचं हे असं असतं। आज भारतीय जनता पार्टी प्रचंड पैसा, शिंदे गट प्रचंड पैसा, आमच्या पक्षाकडे पैसे नाही, आमच्याकडे कोणाकडे पैसे नाही, तरी पण 6 जागा आल्या। तुम्ही 2 दिवसापूर्वी म्हटले होते की निवडणूक होऊ द्या, मी पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे, तर काय बोलणार आहे? नाही, आता मी पत्रकार परिषद घेऊन आधी साहेबांशी चर्चा करून मग घेईन, माननीय उद्धव साहेब चर्चा करून मी घेईन की बाबा मी माझ्या पद्धतीने मी बोलणार। कारण आम्हाला लोक विचारतो तुम्ही काय झोपले होते का इतकं कमी आले, काय तुमचं चूक आहे का, काही असं, मग आम्हाला उत्तर द्यावं लागेल। पण मग 6 जागा, खूप दुःखी आहे मी, फक्त 6 जागा आल्या। इतक्या चांगल्या जागा येण्याच्या सारख्या होत्या, इतके चांगले कार्यकर्ते काम करणारे होते, ते सुद्धा विरोधकांच्या म्हणजे आमच्या विरोधकांच्या पैशापुढे थकले आणि ते हरले। तुम्ही रशीद मामूंना विरोध केला होता, प्रचाराला गेले नाही, तरी निवडून आले ते? नाही, रशीद मामू त्या ठिकाणी तिथे जे काही आहे ना, ज्या पद्धतीने रशीद मामू निवडून आला ना, ती पद्धत मला तर आवडली नाही, पण त्याला उभं पण करायचं नव्हतं, पण त्यामुळे आमच्या मराठवाड्यातलं महाराष्ट्रात सुद्धा तो विषय निघाला आणि आमच्या संभाजीनगरमध्ये त्याचा खूप परिणाम झाला। बरं, पण तर असं आहे की रशीद मामू निवडून आलेमुळे तर तुमचे 6 झाले, नाही तर तुमचे 3 झाले असते? नाही, आमचे 5 झाले असते। मी रशीद मामूला मानतच नाही, अजूनही निवडून आला तरी मानत नाही। त्या प्रभागातनं असं म्हणतात की रशीद मामूमुळे आणखी 2 निवडून आले। नाही,
आमचा गणेश लोखंडे जो आहे ना जबरदस्त काम करणारा कार्यकर्ता आहे. आमची सावित्रीबाई लोखंडेमुळे मामू निवडून आला का मामूमुळे लोखंडे? नाही, तो त्याच्यामुळे निवडून आला असेल. लोखंडेमुळे मामून निवडून आलेला हे बरोबर आहे. लोखंडेनीच म्हणजे आता उभा आहे तर मी स्वतः प्रचार केला ना त्यावेळेस त्या भागात गेलो होतो ना म्हणजे चार मशाल सांगायचं मी या सगळ्यांना. परंतु तुम्हाला सांगतो की लोखंडेंनी चांगलं काम केलं. लोखंडे प्रचंड गर्दी होती आणि मी स्वतः गेलो होतो. सावित्रीताई हे आमच्या माजी नगरसेविका होत्या. त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी खूप काम चांगलं केलं. त्यांचा समाज पण खूप मोठा आहे. असं जर उदाहरण पाहिलं तर ह्या जागा 4 जागा याच्यामध्ये 3च जागा आल्या आणि त्या 3 जागेमध्ये आम्ही स्पष्ट सांगतो तुम्हाला की जरी असेल तर आमच्या ह्या 2 जागा आणि बाकीच्या आमच्या 3 जागा अशा 5 जागा तर ओरिजिनल 6वी जागा ती असेल. ठीक आहे. शिवसेनेचा एक शेवटचा प्रश्न, एवढं अधपतनाला जबाबदार चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे की दोघांचा वाद? नाही, मी स्वतः त्यात नाही, दोघांचा वाद नाही आहे. माझा कुठलाही वाद नाही आहे. मी स्वतः त्या ठिकाणी गिल्टी कॉन्शियस समजतो का की मला त्या ठिकाणी विचारलं नाही. मी सुद्धा फोन केला तरी त्या ठिकाणी पण मी माझं काम केलं. हे माझी चूक आहे. जबाबदार कोण, तुम्ही की अंबादास दानवे? नाही, मी स्वतःला जबाबदार समजतो. अंबादास जबाबदार आहे का नाही ते तर पक्ष ठरवेल. पण आमच्या सगळ्या लोकांच्या म्हणजे मतामध्ये ते पाहिलं असेल तुम्ही, जबाबदार कोणतरी आहे. ठीक आहे. हे होते चंद्रकांत खैरे. आणि संभाजीनगर महानगरपालिकेत केवळ 6 जागा का आल्या त्यावरचं त्यांचं हे स्पष्टीकरण होतं. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या याला अंबादास दानवे यांना त्यांनी जबाबदार धरलं आहे आणि मुंबईच्या बैठकीत हे सगळं सांगणार आहे असं सांगायला ते विसरले नाहीत. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.